कोकणातील प्राचीन खाद्य संस्कृतीची प्रयोगशाळा तुम्हाला माहित आहे का? पारंपरिक पद्धतीने चुलीवर मातीच्या भांड्यात शेतकऱ्याने पिकवलेल्या धान्यापासून बनवले जाणारे जेवण निसर्गाच्या सानिध्यात केळीच्या पानात कोकणी खाद्य संस्कृतीचा आस्वाद देणारा कोकणातील मालवण मधील हा कॅफे तुम्ही पाहिला आहे का? मालवण मध्ये फिरायला येत आहे तुम्हाला सुद्धा चुलीवरचे शुद्ध शाकाहारी जेवण ट्राय करायचं तर ही व्हिडिओ आता सेव्ह करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. तर हाय, मी सर्वेश पेडणेकर, कोकणचा फोटोग्राफर. आपल्या सोबत आहेत या कॅफेचे ओनर कपिल गुरव. आज मी आलो आहे कोकणातील मालवण मधील आत्रा गावातील श्रीदेव रामेश्वर मंदिराच्या बाजूला असणाऱ्या कपिल गुरव व त्यांच्या फॅमिलीने सुरू केलेल्या सुरंगी कॅफेला. सुरंगी कॅफेला तुम्हाला व्हिजिट करायचं असेल तर हा नंबर आता सेव्ह करून ठेवा. या नंबरवर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. इथे तुम्हाला सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण पारंपरिक पद्धतीने चुलीवर मातीच्या भांड्यात शिजवून दिले जाते. इथे तुम्हाला सीझन नुसार शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फळभाज्या व पालेभाज्या जेवणामध्ये उपलब्ध असतात. तसेच मालवणी पारंपरिक नाश्ता, घावणे चटणी, आंबोळी उसळ, शिरवाळे रस, गावठी तांदळाची पेज आणि इथे तुम्हाला वडे सुद्धा बटाट्याचे नाही तर कणगीचे वडे म्हणून प्रसिद्ध असणारे कणगी उकडून त्यापासून अशा प्रकारे वडे बनवले जातात. सुरंगी कॅफेचा हा नाईट अँबियन्स सुद्धा आता तुम्ही बघू शकता. इथे व्हिजिट करण्यासाठी गुगल मॅपवर सुरंगी कॅफे आत्रा अशा प्रकारे सर्च करून मॅपच्या डायरेक्शनने तुम्ही इथे पोहोचू शकता. इथे तुम्हाला फ्री पार्किंग सुद्धा आहे. आत्रा श्रीदेव रामेश्वर मंदिराच्या बाजूलाच हा कॅफे आहे. तसेच मालवण मध्ये आत्रा बीच, लाईट हाऊस फिरायला जर तुम्ही येत असाल तर स्टे साठी आत्रा तिट्यावरती सुरंगी स्टेला सुद्धा तुम्ही व्हिजिट करू शकता. सुरंगी स्टे मध्ये तुम्हाला लक्झरी व प्रीमियम रूम अवेलेबल आहे. कोकणात मालवण मध्ये फिरायला आल्यावर चुलीवरचे शुद्ध शाकाहारी जेवण तुम्हाला सुद्धा ट्राय करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमची ऑर्डर प्री बुकिंग करू शकता. कोकणी खाद्य संस्कृतीचा आस्वाद देणाऱ्या सुरंगी कॅफेची ही रील कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कोकणातील अशा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो नक्की करा.